सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. राहुरी शहरामध्ये किरकोळ वादाचं रूपांतर सामूहिक मारहाणीत झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. तर या प्रकरणामध्ये लोखंडी रॉड, फायटर आणि चॉपर सारख्या शस्त्रांनी हल्ला करून अनेकांना जखमी केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी 10 जणांसह 10 ते 15 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय. याबाबत मुस्ताक चांद शेख, वय वर्षे 42, राहणार बुवासिंद बाबा दर्गासमोर, राहुरी बुद्रुक यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुरुवारी रात्री 10:30 ते 11:45च्या सुमारास फिर्यादी घरासमोर उभे असताना आलिम किराणा दुकानासमोर आरडाओरडा सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते तिथं गेले असता शहबाज अन्सार सय्यद आणि मंगेश झिने यांच्यात वाद सुरू होता. त्याचवेळी सूर्यतेज प्रमोद झिने, सत्यम प्रकाश दहिवाळकर, मंगेश झिने, ऋतिक सुरवसे, रुद्राक्ष झिने, अनिकेत नारद, निखिल राजू नारद, साहिल संजय सुरवसे, सौरभ अनिल फंड, रोहन डहाळे आणि इतर 10 ते 15 अनोळखी व्यक्ती तिथं आल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. या सर्वांच्या हातामध्ये लोखंडी रॉड, फायटर आणि चॉपर सारखी शस्त्र होती. त्यांनी शहबाज अन्सार शेख, मोहसिन अकबर शेख, सिरीन नाजी शेख, नसरीन समीर शेख, शिरीन आसिष शेख, रेशमा मोहम्मद शेख आणि अनवर अकबर शेख यांना मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं गेलंय. तर हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवरही हल्ला करण्यात आला असून सूर्यतेज झिने यानं फायटरनं डोक्यावर, तर सत्यम दहिवाळकर यानं लोखंडी रॉडनं उजव्या हातावर वार केल्याचा आरोप केला गेलाय आणि कपडे फाडून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद केलं गेलंय. या मारहाणीमध्ये मोहसिन शेख यांचं डोकं आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवलं गेलंय. तर शहबाज सय्यद यांच्या डोक्यालाही दुखापत झाली असून इतर काही जणांना किरकोळ मार लागल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित 10 नामनिर्देशित आरोपींसह 10 ते 15 अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.